सोलापुरातील भवानीपेठ परिसरात घोंगडे वस्ती येथे सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एका दुर्दैवी घटनेत 18 वर्षीय रोहन श्रीनिवास गोस्कोंडा हा तरुण झाड कोसळल्याने गंभीर जखमी झाला आहे। नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार रोहन नॅशनल लॉन्ड्री दुकानाजवळ एका झाडाखाली चालत जात असताना अचानक झाड त्याच्या अंगावर कोसळले। घटनास्थळी उपस्थित काही नागरिकांनी तातडीने अँब्युलन्स बोलावून रोहनला सोलापुरातील कुंभारी गावातील अश्विनी रुग्णालयात दाखल केले। सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांनी त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आणि गंभीर असल्याचे सांगितले आहे। रोहनच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे कुटुंब अत्यंत गरीब असून वडील टीव्ही दुरुस्तीचे काम करतात, तर आई बिडी कामगार आहे। या घटनेमुळे कुटुंबावर मोठा अपघात झाला आहे। स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी सोलापूर महापालिकेच्या निष्काळजीपणावर गंभीर आरोप केले आहेत। त्यांनी सांगितले की याबाबत परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या, परंतु महापालिका अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले। यामुळेच ही दुर्दैवी घटना घडल्याचा दावा त्यांनी